पर्युषण पर्वाच्या काळात मांसबंदीचा निषेध करण्याकरता मनसेनं दादर इथं मांस विक्रीचं दुकान उघडून निषेध केला। श्रावणात मांस विक्रीची दुकानं सुरू असतात, मात्र दुसऱ्या धर्मांच्या नावाखाली मांसबंदी का, असा सवाल यावेळी मनसे पदाधिकाऱ्यांनी विचारला। आगामी महानगरपालिका निवडणुका डोळ्यासमोर असताना मांसबंदीचा मुद्दा पुन्हा गरम होण्याची चिन्ह आहे। त्यावेळी संदीप देशपांडे यांच्यासह अनेक मनसे पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। मनसेच्या आंदोलनाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांनी। मनसेच्या वतीने राज ठाकरे यांनी मांसबंदीच्या विरोधात भूमिका घेतली आणि त्याच्यानंतर त्याचे पडसाद मुंबईमध्ये उमटत आहेत। दादरमध्ये मनसेच्या कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी आंदोलन केलेलं आहे। त्यांची भूमिका काय आहे नक्की आपण जाणून घेऊ। बघा, जेव्हा देवनार कत्तलखाने बंद केले आम्ही त्याच्याबद्दल काही बोललो नाही, पण तुम्ही मार्केट जर प्रश्न आहे ह्याच्यामध्ये स्टेटला तोंड खुपसायचं काही गरज नाहीये। तुमचे स्वतः मोठे नेते सांगतायत की या संदर्भात राजकारण सुरू आहे, मग तुम्ही अशा पद्धतीने राजकारणाला प्रोत्साहन देण्याचा प्रकार करताय? नाही, राजकारणाला प्रोत्साहन द्यायचा विषय नाही, पण कोणीतरी तुम्हाला येऊन एक पत्र देतं राजपुरोहितसारखा फडतूस माणूस, आणि त्याच्यावर तुम्ही लगेच आम्हाला आमचं काढं बंद करणार। लोकशाहीमध्ये बॅन आणि कंपल्शन या शब्दांना काही अर्थ नाहीये। हे शब्द त्वरित मागे घेतले गेले पाहिजेत। तुम्ही लोकांना ऐच्छिक ठेवा ना, प्रत्येक गोष्टीत कसली तुमची दादागिरी चालू आहे। आम्ही हे दुकानं चालू ठेवणार आहोत आणि लोकांना याची ज्यांना घ्यायचं आहे ते घेऊ शकतात। दुकानं चालू ठेवतील अशी भूमिका मनसेच्या वतीने घेण्यात आलेली आहे आणि यामागे राजकारण करत नाही अशी भूमिका मनसेची आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रकाश चव्हाणसह सागर कुलकर्णी, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।